सुंदर ते ध्यान उभे विठेवर सुंदर ते ध्यान। पण कुटुंब व्यवस्था बर्बाद झाल्यावर मानसिक संतुलन सावरता येत नाही। मी अटॅकची निर्मिती का झाली? अटॅक हा रोग नाहीये, दिवसाला नवी कंपनी आहे मोबाईलची, रोज एक नवी कंपनी निघती आणि 10 मिनिटाला स्कीम आहे। 10 रुपयात दिवसभर भुका, 20 रुपयात रातभर भुका, 90 रुपयात कावळाशिवाय पोट भुका। या स्कीम आहेत। मोबाईलच्या कंपन्या अनेक झाल्यात, मोबाईलच्या स्कीमा अनेक झाल्यात, पण मोबाईलमुळे दुष्परिणाम आहेत हे समाज मानायलाच तयार नाही। मोबाईलमध्ये दुष्परिणाम नाहीत का? बोला। सगळे एज्युकेटेड लोक नीट आहे का? मोबाईलमुळे 8 रोग झालेत। एक, मोबाईलमुळे संवाद संपला, बोलणं कुठे? आणि न बोलण्याचे परिणाम चांगले झाले का वाईट? बोलणं कुठे? पोरगा पोरगी नवरा बायको 4च माणसं घरात आहे, 4ंच्या गेम चालू आहे। पोराची चालली पबजी, पुरीचं चाललंय टिकटॉक, ह्या दोघांची चालली यूट्यूब। कुणी बोलानच बोला ना। आणि पाया पडून सांगतो महिला पुरुषांना, इंदुरीकरचे किती महिला मंडळ मी तुमच्या मुलासारखं आहे, संकट किती येऊ द्या ते कुणातरी पशी बोलत जा, त्याने दुःख हलकं होतं। आत ठेवू नका, संकट येणार जेव्हा। लिंबाची लिंबोळी किती जरी पिकली तर वरून पिवळी आहे, ती आतून कडूच आहे। आपण किती मोठे झालो तरी जीवनामध्ये दुःख आहे, ते प्रगट करी जा, बोलत जा। ऑफिसमध्ये साहेबाचा थोडा त्राण आहे, असू द्या, तो बायकोपाशी बोलत टाकायचं, आज जरा मी टेन्शनमध्ये, बोल नको लई, मला असं असं साहेबांनी ताण दिला, तू पिऊनच येतो डायरेक्ट, म्हणजे टेन्शन आहे काही नाही, विनोद नाही, तुम्ही बोलत जा। आणि न बोलण्यामुळे महिला मंडळात सोनबाई थोडी खट्याळी, घरोघर मातीच्या चुली, थोडंसं बोलत जा। आणि न बोलल्याचा परिणाम काय झाला ऐका, सतत त्या गोष्टीचं डोक्यात चिंतन केल्यामुळं ब्लड ऑफ सर्क्युलेशन माणसाचं कमकुवत झालं। परिणाम, हृदयाचे जे 4 कप्पे आहेत, उजवी जेवणिका, डावी जेवणिका, उजवी कर्णिका, डावी कर्णिका, ब्लड ऑफ सर्क्युलेशन कमी झालं, परिणाम त्याच्यात ब्लॉकेज तयार झाले आणि अटॅक निर्माण झाला। अटॅक आलेल्या माणसाला माणसं पहिलं विचारतात डॉक्टरला, ब्लॉकेज किती निघली, जास्त आहेत का कमी? आणि अटॅक, माझं कीर्तन ऐकलेल्या माणसाला मी सर्टिफिकेट देणार, 6 महिने अटॅक येऊ शकत नाही, एकटा हसतो घरी गेलो होतो। आणि हे मोबाईलमुळं संवाद संपलाय, मान्य आहे का? बोला, बोलत जा, पुरीला पोराला बोलत जा, बोलल्यानं दुःख हलकं होतं। एक, बोलतच नाही लोक, लघवीला गेला आणि मोबाईल आला, अहो चैन सुद्धा खोलली नाही त्यानं। पोरग झोळीमध्ये रडत आहे, झोळीत रडून रडून थकलंय पोरग, आईनं झोळीतून खाली काढलं पोरग, त्याला भूक लागली, आईनं गॅसवर दूध तापवलं, पातेल्यातलं दूध ताटलीमध्ये थंड केलं आणि बाटलीत भरलं आणि बुज बसवलं, आणि पोराला दूध दिलं म्हणजे ते शांत बसेल, पोराला अन्नाची गरज आहे। ती दूध घेऊन गेली पोराजवळ आणि फोन आला, मग आता पोराला दूध द्यावं का नाही? वर बोलत राहिली, कुत्रीचं पिलो अख्खं दूध पिऊन गेलं, वर गप्पा आणत राहिली पोरा। एक, मोबाईलमुळे संवाद संपला, मान्य आहे का? बोला। आजारी तुम्ही बोलायला काय झालं? एक, मोबाईलमुळे संवाद संपला। 2, मोबाईलमुळे माणसं एकलकोंडी झाली, एकटीच बसतात माणसं, येड्या बाबडीत, मोहरीत, शिमिटच्या नळीत, काही तर मोटरसायकलवर चांगल्या टाकून पागल झाली, पागलच झाली। एक, मोबाईलमुळे संवाद संपला। 2, मोबाईलमुळे माणसं एकलकोंडी झाली। 3, मोबाईलमुळे माणसं चिडचिडी झाली। 4, मोबाईलमुळे मेंदू हँग झाली। 5, मोबाईलमुळे डोकेदुखी झाली। 6, मोबाईलमुळे सांधेदुखी झाली। 7, मोबाईलमुळे दृष्टी गेली। आणि 8, मोबाईलमुळे झोप गेली। मोबाईल वापरणारी मंडळी झोपत नाही, त्याला जर झोपताना मोबाईल नसला गोदडीच्या दोरे उपशीत येते। एकानं निम्या रात्री गोदडी फाडली, टरटरा गोदडी फाडली। त्याचा बाप म्हणला, यानं काल खाट मोडली ना आज गोदडी फाडली, याला झालं काय? त्याच्याही म्हणली, सावध व्हा नाही तर उद्या तुम्हाला फाडीला हा। म्हणून महिला मंडळाला महाराज म्हणून सांगत नाही, पण तुमचा मुलगा म्हणून सांगतो, ह्या पोरांना मोबाईल खेळायला जरा कमी द्या, कमी द्या, नाही देऊच नका। खायला काजू चारा ना, बदाम चारा ना, कोण नको म्हणलं तुम्हाला?
हां चांगलं यांना शिकवा ना. यांना कशाला मोबाईल, यांच्याकडे कशाला मोबाईल पाहिजे. पोरांना मोबाईलला गेम कोणत्या कोणत्या रे, पबजी, अजून पिपल, जोरात बोला कोणती, हा पबजी काय झालं. नाही नाही हे बंद करा. आणि ती एक काळाची मोबाईल काजू द्या, बदाम द्या, व्यायाम द्या. 5 वाजता यांना जरा फिरवून आणा, यांना शिकू द्या. रविवारी नवरा बायको सुट्टी असते, जरा पोरांमध्ये बसा, गप्पा हाणा. आमचं आणि तुमचं एकच झाले. माझ्या घरात सुद्धा एक दिवस असं होणार आहे. माझा पोर आहे, माझ्या बायकोला विचारील, हा रात्री येतो सकाळी जातो, हा पाहुणा कोण आहे बुवा. महाराज माझ्या पोराची माई जवळजवळ 5-5, 6-6 दिवस गाठ होत नाही. जायला वाजते 2-3, सकाळी ती 6:45ला जाते शाळेत, 6लाच. कवा येते कोणाला माहिती. काय नाही महाराज तुम्ही ना, मी पागलच आहे. नाही पण याला कुठेतरी कंट्रोल केलं पाहिजे. आणि ती काळाची गरज आहे. आणि ती काळाची हो लोकांना राग येतो. दारुड्यांचं असं म्हणणं आहे, मी किती दारू पिऊ आम्ही, इंद्रिकरच्या बापाचं काय जात, माझ्या बापाचं काही जात नाही, पण तू तुझ्या बापाच्या अगोदर जातो याच वाईट. दारुडे मला शिवाय देत्या. पुरी म्हणत्या आम्ही पळून जाऊ नाही तर लफडं करू. प्यार क्या चीज है इंद्रिकर को क्या मालूम है. प्यार तो अंधा होता है. इंद्रिकर ने तो प्यार किया ही नहीं. पण माझं असं म्हणणं आहे, व्यक्ती गेली तरी चालेल, धर्म टिकला पाहिजे. काय धर्म आहे आपल्याला. बसलेली माणसं उत्तर द्या जरा. हे कार्यकर्ते पुढारी बिडारी काय धर्म करणार. शिवाजी महाराज आपलं दैवत आहे, आणि शिवाजी महाराजांचं नाव तुम्ही पाण्याच्या टपऱ्यात देता. संत तुकाराम पोल्ट्री फार्म, तुकाराम महाराज अंडेबाज होते. लाजा वाटत आहे का. माऊली धामा. आजपासून लिंबाणी पाटलांच्या पुण्यस्मरणाला ध्यानात ठेवा. शुरांची आणि संतांची नावं टपऱ्या टुकड्याला नसावा. हा डायरेक्ट आपल्या धर्माचा अपमान आहे. तुमचं काय मत आहे. कारण आपल्या धर्माला त्याग आहे. तुकोबारायचं वैराग्य आहे म्हणून गाथा आहे. माऊलीचा त्याग आहे म्हणून ज्ञानेश्वरी आहे. आणि शिवाजी महाराजांचा अट्टास आहे म्हणून महाराष्ट्र आहे. क्या बात आहे. आपली नाव द्यायची मूर्खासारखी कशाला. मेवणीचं नाव दे टपरीला. तुला लय प्रेम आहे ना, तुझ्या बापाचं दे ना. नाही का दे ना, प्रियसीचं दे ना. स्मार्ट स्टॉल. हा विनोद नाही, आपला धर्मश्रेष्ठ आहे. आपल्याला व्यक्ती श्रेष्ठ नाही, आपल्याला धर्मश्रेष्ठ. व्यक्ती आज आहे उद्या नाही, त्यामुळे व्यक्ती श्रेष्ठ नाही, आपल्याला आपला धर्मश्रेष्ठ आहे. तो आपल्याला शिवाजी महाराजांनी आवडीनं पुष्टी जोडली करा. हेच वडील जे करते तया नाम धर्म. आणि आज धर्म टिकवा. जरा हातात हात घालून एकत्र जगायला शिका. वारकरी सुद्धा एका झेंड्याखाली राहा. यानं त्याला नाव ठेवू देऊ नका. एक दिवस वारकऱ्याचा झेंडा जग सुखी करणार आहे. जरा भांडण कमी करा. काय नाव द्यायची पद्धत आहे. तुकाराम महाराजांचं नाव पोल्ट्री फार्म चुकीचं आहे. काय म्हणते. ज्ञानेश्वरी तयार झाली महाराष्ट्रात. ज्ञानेश्वरी तयार झाली महाराष्ट्रात. गाथा तयार झाला महाराष्ट्रात. सगळं शैक्षणिक धोरण सगळ्यात जास्त पुढे महाराष्ट्रात. इरिगेटेड एरिया पुढे महाराष्ट्रात. कंपन्या जास्त पुढे. मग सगळ्या बाबतीत महाराष्ट्र परिपूर्ण आहे. मान्य ना. तुम्ही महाराष्ट्राचं नाव पुढे देतात. महाराष्ट्र मटन शॉप. तुम्हाला अशी लाज आपरून काही आहे का. तुम्हाला काय आता माया पुढे बसलं का. खरंय खरंय मी निघून गेलो का. अरे धंदा आहे त्याचा.
माणूस काय म्हणतो. क्या बात. आता जाऊ दे, आता आमचे दिवस खराब आहे, तुम्हाला झोंबा द्या. पण काळाची रामेश्वराने का ताप पाण्यात टाकला, पंपाजीने मारलं पण धर्म सोडला नाही म्हणून जगद्गुरु झाले. लोकांनी रेड्याशी तुलना केली पण धर्म सोडला नाही म्हणून जगाची आई झाली. जवळच्यानी सगळाच त्रास दिला पण मावळे सोडले नाही म्हणून छत्रपती झाले. नाव जरा चांगली देतात, धर्म टिकवा. आणि आज धर्म टिकवणं काळाची. ते 7-8 हजाराचं खोकडं आणलं एक, मोबाईल परमिष्ट झाली. परमिष्ट पुढे बसले का एकटच येड्या बाबडीत मुरीत तुरीत कपाशीत हलकट कोणी लगविला आली, चैन सुद्धा खुलली नाही. सारखं थोपाड कानाला गेलो पुढे नदी वय जळतो येतो. मोबाईलवर पहिला प्रश्न आहे ना, पुढे नदी वय जळतो येतो. जेवलं घर पिलोय मी, उतरली मी काय. आणि बोलायच्या पद्धती काय आणल्या पाहिजे का मोबाईल. 4 1 तो नाही बोलत पण आता इकडं लाव काय इकडं रेंज आहे. बोल काय भावड्याचा बाजार. हा विनोद समजू नका. मोबाईल मुळे काय झालंय का मिनिटात समजून पुढे दृष्टी गेली. शिकलेले लोक जरा नीट ऐका. मी स्वतः BSc BEd माणूस आहे, माझ्या अवतारावर नका जाऊ. तुम्हाला वाटलं याला काय कळत. निदान आई बापा विचार करा, पोराला मोबाईलचा वापर कमी करा. काय म्हणते डोळे गेले 70चा म्हातारा बिन चष्म्याचं वाचित आहे. ज्युनियर KG ला जाड काचाचा चष्मा आहे, जाड. 2 टीचर दिसते त्याला, 2 टीचर. एका विषयाला 2 टीचर. हे त्यांना म्हणतं टीचर तुम्ही एका विषयाला 2 जण कशी काय. टीचर म्हणले पण तुम्ही एका बेंचवर 4 कसे काय. नाहीये नाहीये. 1 डोळे गेले. 2 लहानाने पोरं पटकान बेटे बेटे सावधान. सावधान म्हणजे मोठी आवडे होती. ते तोंडाचे फडके काढा खाली. आणि सरळ बसून पटकन उत्तर द्या. पटकन बेटे बेटे सावधान. ऑनलाईन क्लास करते तुम्ही खरंच का. मॅडम डिलीट करते आणि गाणी ऐका त्या. काय क्लास ऐका. मोबाईलचा झटका ऐका मिनिटात. 1 डोळे गेले. लहानाने पोरे पटकन मोबाईल मध्ये डोळे पटकन बोला. डोळे गेले. कंबर गेली. मेंदू नीट आहे का. मेंदू गेला. पटकन पटपट बोला. मेंदू गेला. बुद्धी कमी झाली. मित्र कमी झाले. संवाद संपला. झोप येत पटपट बोला. मोबाईल मुळे झोप येत नाही. मग झोप यावं म्हणून क्वार्टर प्यायची वेळ आली. मग पहिला काय वापरीत होता मोबाईल. म्हणजे झोप येत नव्हती म्हणून काय प्याला. पटकन बोला. क्वार्टर. क्वार्टरला काय लागत्या पैसे. करेक्ट. पैसे मिळावं म्हणून त्यानं चोरी सुरू केली. पहिलं होता मोबाईल, नंतर क्वार्टर, नंतर चोरी. करेक्ट. चोरीत थोडे पैसे मिळाले. भारी मोबाईल पटपट बोला. भारी मोबाईल आला. त्याच्यात गेम खेळायला लागला.
बोलायचा गेम खेळता खेळता त्याला ऍप सापडला आणि ऍप वर दुस्ती झाली कोणाशी करेक्ट पोरीशी करेक्ट पण त्यानं पोरगी पाहेल नाही बोला पटकन पाहेल नाही पण कामाला लागला तिनं ओळखलं हा कामातून गेला तिनं याचं एटीएम मोकळं तिनं याचं एटीएम मोकळं केलं हे जागेवर भिकारी झालं पण प्रेम वाढलं पळून जायचं ठरलं करेक्ट असं बोलत जा पळून जायचं ठरलं पळून गेले पैसे संपले प्रेम कमी झालं तिला तिच्या पहिल्या प्रियकराचा फोन आला याला लोन आला याला तिच्या ठेवून ती निघून याला लोन आला हा मोकार प्याला जागेवर आणि त्याच्या दहाव्याला इंदुरीकरचं प्रवचन ठेवलं वांग सांगू का दहाव्यात मी अशी पुरीनं धोका देईल माझ्या पुढे बसले आता 5-6 इथं मी नाव सगळं सांगाल आपलं काम वेगळं बघा अरे धर्म टिकवा असं तुमचं रक्त तापत नाही पाण्याचं प्रमाण जास्त चला ही भावपूर्ण श्रद्धा दिली सगळ्यांना धन्यवाद आता श्रद्धाच्या कीर्तनाला सुरुवात तुम्ही आतापर्यंत सांगत का आतापर्यंत पहिलं कौतुक करावं त्यांच्या मुलांचं एवढा मोठा सोहळा केला दुसरं कौतुक करावं महामारीत कीर्तन ठेवलं आणि तिसरं आजच्या कीर्तनात खर्च झालेला 1 रुपया सुद्धा तुमचा बोकस जाणार नाही कारण तो चांगल्या ठिकाणी गेलाय तुम्ही अनुभव घेऊन पहा या परिवारातले लोक आज वर्षापर्यंत तुमची अजून याच्यापेक्षा जास्त प्रगती झालेली तुम्ही मला फोनच करत वर्षात घेतला फोन आपल्याला काम आपलं काम लय कठीण आपलं कीर्तन जर वाढदिवसाला ठुलं तर माणूस 100 वर्ष जगत होतो आपलं कीर्तन जर वास्तुशांतीला ठुलं तर वर्षात दुसरा बंगला होतो आणि आपलं कीर्तन जर लग्नाला ठुलं झाली मंडळी जाऊ दे कीर्तन कसे असो पण तुमचं 6 महिन्याचं दुखणं गेलं तर 2 महिन्यानं मला भेटलं पाहिजे
ती एनर्जी, आणि कीर्तनात एनर्जी आहेच. उगाच कीर्तनकारांनी असं रामाला वनवास झाला हो ते तुला काय म्हणजे कीर्तनकार म्हणजे असे प्रभू रामचंद्र वनवासाला गेले तुला सगळं जात होत हसत हसत जगायचं. स्वर्गात सुद्धा यम मानला पाहिजे पट्ट्या हसतच आणला. श्राद्धाच्या कीर्तनाला सुरुवात. आता उत्तर बारीक बारीक ऐकायचे. पहिला मंडळ पहिला प्रश्न, माणसाला जन्माला यावा किंवा नाही? हा मला नाही तर नाही म्हणा यावं, फायनल झालं बरं. बरं तुम्ही नाही म्हणले तरी यावाच लागणार. यावाच लागेल. तुम्ही धर्म पाळला, नवरात्र केलं, 9 दिवस उपवास केला, तुमच्या वागणे म्हणण्यात काही बदल मग तुम्हाला झक मारायला सांगितलं पाहिजे. हे मी म्हणत नाही माऊलीची ओवी, मी ओव्या सकाळपर्यंत ना माऊलीनं लिहिलंय उपवास जास्त करायचे नाही, तुम्ही शरीरात न पिडावे, तुम्ही व्रत नियम न करावे, तुम्ही देवांतर न फसावे, तुम्ही तीर्थाशी ना जावे, तुम्ही स्वधर्माते जावे. क्या बात आहे. तिसऱ्या त्यात ओव्यात उपास लय करायचे नाही, देवाला बोंबलत हिंडायचं नाही, फक्त स्वतःचा धर्म पाळा. 9 दिवसात एकदा तरी तुम्ही पप्पाच्या बापाच्या पाया पडल्या. तो लिंबू पिळून रस आणतोय, तो आरती करते, तो लिंबू पिळ लिंबू पिळ लिंबू पिळ आणि मग ती दुर्गे दुर्गड मारी. धर्म टिकवा. श्रद्धाला सुरुवात. यावं लागतं, यावं जावं लागतं. फायनल करून घ्या. यावं लागतं. पुरावा. दुसरा अध्याय ओव्याप्रमाणे घ्या. उपजे ते नासे, नासले पुनर्विदिशे. 15वा अध्याय आगा उपजणे आणि निमणे. 7 निमान तुम्हाला ते भोगावं लागेल. यावं लागतं. आल्यावर बोलत जावं लागतं. मग एकाने मला विचारलं कार्यक्रमात, महाराज जर जावं लागतं तर यावं का लागतं? उत्तर, मागचं भोगायला. बस भोगायचं जायचं. तुम्ही म्हणाल याला पुरावा. 1 मुका झालं वाचा गेली होतो पंडित महाज्ञानी 4 वेद मुखदगत वाणी गर्वामध्ये झाली सर्व हानी. माता माऊली पाचारिता शब्द नाही दिला मागुता, बैरा झालो नरदे येता. साधू संतांची निंदा केली, हरिभक्ताची स्तुती नाही केली, त्याने वाचा पक्व झाली. अजून पुरावे सांगू. स्वप्नात सुद्धा नव्हतं माझा पान एका श्रावण माळाला लागेल पण लागला. स्वप्नात सुद्धा नव्हतं माझा दिलेला शाप एका सूर्यवंशातल्या राजाला लागेल पण लागला. आणि स्वप्नात सुद्धा नव्हतं महिला मंडळ की मी जन्माला आल्यावर मला टोपलीत बसावं लागेल, पण आधी वेळ टोपलीत बसला आणि पलीकडं गेला. कुणाला कसं दुःख सांगता येत नाही. कोणत्या आईला बहिणीला असं वाटलं असेल महिला मंडळ की बहीण बाणांत झाल्यावर स्वतःच्या हातानं बाण भावाच्या हातात दगडावर आपटायला द्यायचं, पण एक नाही 6 दिले. दुःख भोगायचं, वळवळ नाही करायचं. माझं तसं चिपरा आहे. रामाला भोगलं, तुला काय झालं? भोगायचं आणि गप्रायचं. मग एकाने विचारलं जायचं पण कधी? इथं आलोय आपण. यायचं, भोगायचं पण कधी? सोमवारी मरणे पवित्र नाही. म्हणजे काही पोथ्यानं का वाचित जाऊ. महाराज मंडळी सुद्धा दाव्याचे प्रवचन निर्वचन करणार कुणी असलं तर उगाच लोक नादी लावू नका. सोमवारी मरणं पवित्र नाही, एकादशीला मरणं पवित्र नाही, काशी करून मरणं पवित्र नाही, माळकरी सुद्धा नीट मरतात असा नियम नाही. मी पोपटाने बोलतो. मरायच्या टायमाला अंडे मागू शकतो, त्याचं काय सांगतो. परत ऐका. सोमवारी मरणं पवित्र नाही, एकादशीला मरणं पवित्र नाही, भजन करीत मरणं पवित्र. क्या बात. आता मरायचं कसं? उत्तर 1
माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा. मरायच्या अटी आहेत, अशी बोगसगिरी चालत नाही. एक दिवसा झालेला असावा, तर शुक्ल पक्ष असावा.